नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर आज मी जाणार होते गावाकडे, कारण की आज म्हणजे आमचं काम होतं थोडंसं, त्यामुळे मला गावाकडे जायचं होतं आणि घरातील सगळी कामं आवरून घेतली. त्यानंतर एवढे सगळे भांडे पडले होते, भांडे घासणं हे खूप गरजेचे होते, नाही ते येऊपर्यंत खूप खराब होतील आणि माझा आता जास्त मुक्काम होणार होतात. त्यामुळं सगळं स्वच्छ करून घेतलं, क्लीन वगैरे करून घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो गावाकडे. पिल्लू थोड्या वेळ झोपलं, थोड्या वेळ खेळलं आणि आत्ता पिल्लूचा मूड एकदम खराब झाला होता, कारण की खूप मोठा प्रवास असल्यामुळं पिल्लू जास्त वेळ आता काही गाडीमध्ये दम काढत नाही. त्याला नको वाटतं प्रवास करायचं म्हटल्यानंतर. तर कसं बसं त्याला नादी लावत आलो आम्ही इथपर्यंत. त्यानंतर आम्ही टेंभुर्णीमध्ये आल्यानंतर हे काका आहे, त्यांच्याकडची आम्ही भेळ नेहमी खातो. खूप छान टेस्ट आहे त्यांची. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. ओली भेळ बनवतात, खूप म्हणजे खूप अति जास्त टेस्टी लागते. 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा जेवढी जेवणाला चव नसेल ना, तेवढी ह्यांच्या भेळीला चव आहे. त्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो घरी. घरी आल्यानंतर आमच्या पिल्लूला खूप सारी एनर्जी आली होती. त्याच्यासाठी त्याची दीदी म्हणजे आमची चिऊ पण आली होती त्यासोबत खेळण्यासाठी. फुल एन्जॉय करत होतं आमचं बाळ. त्यानंतर संध्याकाळी पप्पा आणि भाऊ शेतामधून आले. येताना ह्यांच्यासाठी शेतातलाच कोंबडा आणला होता, गावरान. हा आहे माझ्या मामाचा मुलगा. हा पिल्लूसोबत मजा करत होता, पिल्लूला दाखवत होता कोंबडा. पिल्लू त्याला बघून खूप घाबरत होतं आणि ह्याचाच छोटा भाऊ त्याला ओरडत होता की पिल्लूला त्रास देऊ नको म्हणून. तर अशी ह्यांची चालली होती संध्याकाळची मज्जा, निवांत. गावाकडचं वातावरण खूप छान असतं आणि पिल्लूला हे वातावरण खूप जास्त आवडतं. पिल्लू खूप एन्जॉय करतो. त्यानंतर मम्मीने स्वयंपाक बनवला. आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि इथं आमच्या पिल्लूचं चाललं होतं सगळ्यांना जेवायला वाढायचं. हा आत्ता भाकरी घेतोय आणि त्याच्या मामाला तो भाकरी देतोय. खायचं तर बिलकुल नसतं ह्याला, फक्त त्रास द्यायचा असतो. त्यानंतर संध्याकाळी 2-3 वाजता आमच्या पिल्लूने एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला की नावच काढू नका. भेटूयात अशाच एका